नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते नाशिक या नवीन तयार होणाऱ्या इंडस्ट्रियल एक्सप्रेसवेचा एक अपडेट बघणार आहोत। या एक्सप्रेसवेच्या 213 किलोमीटर अंतरासाठीच्या भूसंपादनाला आता सुरुवात होणार असून या एक्सप्रेसवेचे एकूण 3 टप्पे असणार आहेत। याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अर्थात MSRDCने राज्यातील 4217 किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे। याच प्रकल्पाअंतर्गत पुणे ते नाशिक औद्योगिक महामार्ग हा 180 किलोमीटर लांबीचा बनवण्यात येणार होता, पण आता तो एकूण 213 किलोमीटर लांबीचा असणार आहे। या प्रकल्पासाठी एकूण 20,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून जून 2023 मध्ये मोनार्च सर्व्हेयर अँड इंजिनिअरिंग कन्सल्टंट या कंपनीची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली होती। आता या कंपनीनेच तयार केलेल्या आराखड्याला आता राज्य शासनाने मंजुरी दिली असून प्रकल्पाच्या भूसंपादनाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे। पुणे नाशिक औद्योगिक महामार्गादरम्यान राजगुरू नगर, चाकण, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, घारगाव, संगमनेर आणि सिन्नर भाग जोडला जाणार आहे। यामध्ये पुणे ते शिर्डी यातील अंतर 135 किलोमीटर, शिर्डी ते नाशिक आणि निफाड हे 60 किलोमीटरचे अंतर, तसेच सुरत ते नाशिक दरम्यानचा 20 किलोमीटर असा एकूण 213 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे। पुणे ते नाशिक एक्सप्रेसवेमुळे केवळ कनेक्टिव्हिटी सुधारेल असे नाही तर सुमारे 20,000 कोटी रुपये खर्चून पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला लक्षणीय चालना मिळणार आहे। या महामार्गादरम्यान भोसरी, रांजणगाव, राष्ट्रीय महामार्ग, शिर्डी येथील 37 किलोमीटरचा जोडरस्ता असणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून 4217 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे। हा महामार्ग एकूण 3 टप्प्यात विभागला जाणार आहे। प्रवास सुरळीत होण्यासाठी महामार्गाचे 3 वेगवेगळ्या विभागात विभाजन केले जाणार आहे। पहिला विभाग पुणे ते शिर्डी पर्यंत धावेल आणि 135 किलोमीटरचे अंतर कापेल। हा विभाग प्रवाशांसाठी आरामदायी प्रवास अनुभवासाठी उत्सुक आहे। दुसरा विभाग, जो आधीच सुरत ते चेन्नई एक्सप्रेसवेचा एक भाग आहे, शिर्डी इंटरचेंज ते नाशिक आणि निफाड इंटरचेंज पर्यंत असा एकूण 60 किलोमीटरचे अंतर कापेल। आणि शेवटी या महामार्गाचा तिसरा आणि शेवटचा भाग नाशिक आणि निफाड इंटरचेंज ते नाशिक पर्यंत असा एकूण 60 किलोमीटरचे अंतर कापेल। हा विभाग आधीच विद्यमान नाशिक आणि निफाड राज्य महामार्गाचा एक भाग आहे आणि प्रवाशांना त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव सुनिश्चित करण्यासाठी श्रेणी सुधारित होण्याची अपेक्षा आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।